सुधाकर बुडगुजर यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत काल भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशानंतर सुधाकर बुडगुजर यांच्याशी एक्सक्लुसिव्हली बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। भारतीय जनता पार्टीतला सर्वात हाय व्होल्टेज प्रवेश म्हणजे सुधाकर बुडगुजर यांचा प्रवेश। शिवसेनेतून सुधाकर बुडगुजर भाजपमध्ये दाखल झालेत। तुमचं अभिनंदन, तुम्ही आता भाजपमध्ये दाखल झालात। खरं म्हणजे सर्वाधिक विरोध आणि सर्वाधिक कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती पाहायला मिळाली तुमच्या प्रवेशाच्या निमित्तानं। काय चाललं होतं काल दिवसभर? काल प्रदेशाध्यक्ष कार्याध्यक्ष यांना पण माहिती नव्हती आणि तुमचा प्रवेश झाला। निश्चितपणाने काही विरोध असतो, काही समर्थनही असतं, आपल्या मेरिटवर अवलंबून असतं। किती विरोध होतो, किती समर्थन मिळतं। आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं आणि गिरीश भाऊ आणि बावनकुळे साहेब आणि चव्हाण साहेबांचे मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतात। त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली आणि निश्चितपणाने महापालिका कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्ष जी जी जबाबदारी देईल ती करण्याची तयारी माझी आहे आणि ताकदीने करेल। तुम्ही सकाळी नाशिकमधून निघालात, तुमच्याबरोबर सर्व कार्यकर्ते होते, बबनराव घोलप होते, इतर अनेक नगरसेवक 15 नगरसेवक होते, माजी नगरसेवक होते। मात्र एका बाजूला तुम्ही इथून निघालात, अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलात, मात्र तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष असं म्हणत होते की आम्हाला प्रवेश माहिती नाही, कार्याध्यक्ष म्हणत होते आम्हाला प्रवेश माहिती नाही। त्यांचे थोडे तारखेमुळे थोडी जम्पलिंग झाली होती। त्यांना वाटलं 18 तारखेला प्रवेश आहे आणि ते बोलण्यातनं त्यांचं गिरीश भाऊन त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला नव्हता। प्रवेश आहे, निश्चित आहे, त्यांना माहीत होतं प्रवेशाचं, पण 18ला आहे बहुतेक असं त्यांचा अंदाज होता, म्हणून कदाचित त्यांनी ते बोलले असतील। कदाचित जो विरोध आहे तो प्रखरपणे विरोध होता, आमदारांचा, स्थानिक आमदारांचा विरोध होता, त्यामुळे पूर्णपणे स्पष्टपणे समोर आलेले नव्हते सगळेजण असं वाटतं। की गिरीश भाऊंचं काय म्हणणं होतं ज्या काही सीमा हिरे यांनी विरोध केला त्याबद्दल? त्या विषयावर मी कसं ती बाजू कशी मी सांगू शकतो? त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं मला नाही सांगता। नाही, गिरीश भाऊंनी तुमचा प्रवेश करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। गिरीश भाऊ खरं म्हणजे संकटमोचक ठरले त्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्यासाठी। आदरणीय देवेंद्रजी आणि गिरीश भाऊ आणि बावनकुळे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सर्वांनी एकत्रित निर्णय घेतलेला आहे हा माझा प्रवेशाचा। त्यामुळे पक्ष नेतृत्वाने एकदा ठरवलं तर ती भूमिका पक्ष नेतृत्व बजावत असतं आणि ती काल माझा प्रवेश देऊन त्यांनी ती भूमिका बजावली। काल तुमचा प्रवेश झाल्याबरोबर संजय राऊतांनी नितेश राणेंचा व्हिडिओ ट्विट केला। नितेश राणे जे काही बोललेत, काय वाटतंय? तो भूतकाळ आहे माझा, त्यांच्याशी त्यांनी काय बोलावं त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। पण जो व्हिडिओ ट्विट केला आहे तो व्हिडिओ केला तो सभागृहात झालेला विषय, तो सभागृहात झालेला विषय, त्यांनी ते सभागृहात झाल्यानंतर ती भूमिका जी मांडलेली होती ती त्यांनी त्यांना वाटलं की आता बुडगुजर गेले तर आता ट्विट करायला हरकत नाही, त्यांनी केलं, त्यामध्ये काय बोलणार? विरोधकांचं असंही म्हणणं आहे की कुंभमेळा तोंडावर येतोय आणि कुंभमेळ्याची जो काही निधी येणार आहे तो लाटण्यासाठी म्हणून हे सर्वजण तिकडे गेले। निधी असा लाटला जातो का? शासकीय यंत्रणा कशासाठी बसलेली आहे? IAS ऑफिसर कशासाठी दिलेला आहे? त्यांचा काहीतरी अभ्यास कमी दिसतो। ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांनी काय भ्रष्टाचार केला आहे अजून थोड्या दिवसात बाहेर येईल म्हणा, बोलताना जरा लगाम लावा। दत्तानंदने आपण असा आरोप केला की बबनराव घोलपांना इतकं खूप काही देण्यात आलं, त्यांच्या मुलीला महापौर करण्यात आलं, मुलाला आमदार करण्यात आलं, तरीही ते इतक्या वर्षानंतर तिथं गेलेत, म्हणजे इतकं सगळं देऊन सुद्धा ते गेलेत। बुडगुजरांच्या बाबतीत पण असंच आहे, बुडगुजरांना काय नाही दिलं तरी ते गेलेत। काय वाटतं तुम्हाला? बुडगुजरांना काय दिलं? बुडगुजरांची पक्षातून कोणी हकालपट्टी केली? बुडगुजरांवरती स्टेटमेंट करण्याचा अधिकार उभाटाला नाहीच आहे आता। त्यांनी त्यांचं दुकान सांभाळावं, त्यांचं अस्तित्व टिकवावं, माझ्यावर बोलून अंगावर घेऊ नका म्हणा, नाही तर सिंगावर गेली। एकूणच शिंदे गट ज्यावेळेस वेगळा झाला त्यावेळेस निम्म्यापेक्षा अधिक नगरसेवक आधीच गेलेले आहेत, त्याच्यानंतर काही नगरसेवक आता तुमच्या सोबत गेलेत, काही नगरसेवक शिंदे गटात पुन्हा गेलेत आणि अजूनही काही जाण्याच्या मार्गावर आहे। काय वाटतं आपल्याला की सगळं मी त्याकरता कालचा जो शब्दप्रयोग केला
की महापालिका निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी दिसेल. याचा अर्थ असा की उभाठाची परिस्थिती या ठिकाणी वाईट दिसेल. विरोधकांचा पूर्णपणे सफाया होईल, महापालिका निवडणुकांमध्ये विरोधक नसतीलच अशी परिस्थिती असेल. निश्चितपणे आजचं चित्र तरी तसं दिसतंय एकूणच आणि प्लॅनिंग पण तसं दिसतंय. तशाच पद्धतीनं दिसतंय. भाजपचे शहराध्यक्ष आहेत सुनील केदार, ते असं काल म्हणालेत, म्हणजे एकाबद्दल तुमचा प्रवेश होता, एकाबद्दल ते असं म्हणाले की आमचं भाजप हे वॉशिंग मशीन आहे. आम्ही त्यांना नवीन जे आमच्याकडे येतात त्यांना आम्ही संस्कार देतो आणि आम्ही त्यांना हिंदुत्व शिकवतो. बघा, जे माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले ते राजकीय आरोप आहेत ते, आणि त्याच्यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत, न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. केदार साहेबांनी काय बोलावा तो त्यांचा विषय आहे. मी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व आदेश मी निश्चितपणे पाळेल. तसं एक प्रचंड विरोधाभास असा दिसतोय की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करता, सगळे जवळजवळ एका बाजूला आहेत. तुम्ही प्रवेश केल्यानंतर त्यांच्याबद्दलचा त्यांच्याबरोबरचा यांच्याबरोबर समन्वय कसा तुमचा गैरसमज. बाकी महापालिकेमध्ये काय चित्र, पुढचं महापालिकेची काय तयारी? महापालिकेमध्ये छान चित्र दिसेल, तुम्हाला मी बोलवेल परत. एकूणच बडगुजर यांचा प्रवेश आता भाजपमध्ये झाला आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल असं सांगत त्यांनी पुढची दिशा त्यांची स्पष्ट केली. तर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर आता सुधाकर बडगुजर यांनी झी 24 तासची बातचीत केली. सुधाकर बडगुजर यांनी शिवसेनेला इशारा सुद्धा दिलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इशारा दिलाय की भाजपमध्ये मी जमेल ती जबाबदारी पार पाडेनच, मात्र जर माझ्या अंगावर आलात तर मी देखील शिंगावर घेईल. मला अंगावर घेऊ नका, अन्यथा मलाही भूमिका घ्यावी लागेल असा इशाराच सुधाकर बडगुजर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलाय.